So it is chromosomal aberration. Next is chromosomal aberration. Chromosomal aberration is nothing but it is the changes. काय म्हणूया आपण? It is nothing but it is the changes. Changes taking place in chromosome. कशामध्ये चेंजेस होतात? क्रोमोझोम मध्ये. मग कोणत्या पद्धतीचे चेंजेस? It may be of two types. There are the two types. So one we can say it is the numerical. नंबर मध्ये चेंज होतोय and it is again in the structure. स्ट्रक्चर म्हणजे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर चेंज होऊ शकतं, लक्षात ठेवा. किंवा क्रोमोझोमचं जे काही नंबर आहे ते नंबर मध्ये चेंज होऊ शकतं. गेटिंग? सो अगेन ट्राय टू अंडरस्टँड. क्रोमोझोमल ॲबरेशनचा अर्थ काय होतो? इट इज द चेंजेस. आता तुमचा जो काही सिलेबस आहे त्या सिलेबस मध्ये वेगवेगळे दिले. स्ट्रक्चरल क्रोमोझोमल ॲबरेशन, नंतर दिले पॉलिप्लॉइडी, युप्लॉइड, अॅन्युप्लॉइड. अशा पद्धतीने तुम्हाला काय दिले? टॉपिकचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी दिलेलं आहे, वेगवेगळ्या लाईन्स मध्ये दिलेत. बट दॅट टॉपिक इज ओनली वन. म्हणजे क्रोमोझोमचा ॲबरेशन जो आहे तो ॲबरेशनला काय म्हणतो आपण? चेंजेस म्हणतो. चेंजेस कोणत्या प्रकारचे असतात? दोन. सो वन इज कॉल्ड एज अ स्ट्रक्चरल अँड सेकंड इज द न्यूमरिकल. सेकंड काय? न्यूमरिकल. So this particularly structural, it may be of four types. So first is deletion. म्हणजे क्रोमोझोम जो आहे तो क्रोमोझोम मध्ये काहीतरी डिलीट होत आहे. और इट मे बी इन्वर्जन. So we'll go one by one. Deletion, duplication of genes. ह्याच्यामुळे तुमचं क्रोमोझोमचा स्ट्रक्चर आहे तो चेंज होतोय. किंवा बेसिकली ट्रान्सलोकेशन, इट मे बी युअर इन्वर्जन. It is your inversion. So that is your changes in the chromosome structure. क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर मध्ये हे चेंजेस झाले, लक्षात ठेवा. ठीक आहे. देन in the numerical, it may be haploid, it may be aneuploid, it may be polyploid. हे लिहून घेऊ नका, एक थोडं प्रॉपर तुम्हाला मी चार्ट देतो. So don't do this. It is the polyploids. Next is the polyploids. Polyploids can be of two types again. Atopolyploid and allopolyploid. Atto and then allo. Aneuploids again it can be haploidy and hyperploidy. Aneuploid कसे असतात? hypoploidy and hyperploidy. Okay, hyperploidy, hypo and hyperploidy. So hypoploidy can be of monosomic and nullisomic. Okay, monosomic and this is nullisomic. And hyperploidy can be trisomic and tetrasomic. Trisomic and tetrasomic. See, थोडंसं बघा परत, छोटं करता येत नाहीये. चलो, not an issue. Chromosomal aberration is nothing but the changes in the chromosome. It may be structural changes, it may be the numerical changes. Structural changes मध्ये चार आहेत: deletion, duplication, translocation and inversion. Numerical changes मध्ये परत तीन आहेत: haploidy, aneuploidy, polyploidy. हॅप्लॉइडीचं पण क्लासिफिकेशन आहे, पण आपल्याला गरज नाहीये, पण हॅप्लॉइडी आपण बघूया नंतर.
हॅप्लॉइडी, एन्युप्लॉइडी मध्ये काय, हायपरप्लॉइडी अँड हेट्रोप्लॉइडी. सो इट इज अ हायपोप्लॉइडी, हायपरप्लॉइडी, नॉट हेट्रो, इट इज अ हायपरप्लॉइडी. आता हायपोप्लॉइडी म्हणजे काय, क्रोमोझोम नंबर कमी होतो, लक्षात ठेवा. हायपरप्लॉइडी म्हणजे काय, क्रोमोझोम नंबर वाढतोय. हायपोप्लॉइडी मध्ये मोनोझोमिक असेल किंवा नलिझोमिक असेल, हायपरप्लॉइडी मध्ये ट्रायझोमिक असेल किंवा टेट्राझोमिक असेल. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतंय की एकच क्रोमोझोम नंबर, एन्युप्लॉइडी मध्ये काय होतं की नंबर ऑफ क्रोमोझोम इज चेंजिंग, क्रोमोझोमचा नंबर. म्हणजे बेसिकली ह्युमन्स मध्ये जर समजा 46 असेल तर कदाचित ह्याच्यामध्ये एक ऍड होईल, कदाचित 2 ऍड होतील, म्हणजे 47 आणि 48 होतोय. पण पॉलिप्लॉइडी जे असतात, पॉलिप्लॉइडी मध्ये सेट ऑफ क्रोमोझोम जो असतो तो चेंज होतोय. म्हणजे ह्युमन्स मध्ये किती सेट ऑफ क्रोमोझोम्स आहेत, 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत. 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम हा डिप्लॉइड स्टेट आहे. बरोबर. म्हणजे आपण ह्युमन्स काय आहेत, इट इज अ डिप्लॉइड. सो बेसिकली इट कॅन बी ट्रिप्लॉइड, म्हणजे 3 सेट ऑफ क्रोमोझोम. इट कॅन बी टेट्राप्लॉइड, म्हणजे 2, 3, 4, 5. 2 नाही, 2 डिप्लॉइड झाले. पण पॉलिप्लॉइडी मध्ये किती, 3 सेट ऑफ क्रोमोझोम, 4 सेट ऑफ क्रोमोझोम, 5 सेट ऑफ क्रोमोझोम, 6 सेट ऑफ क्रोमोझोम असू शकतात. सो इट इज अ पॉलिप्लॉइडी. रिमेंबर काय, पॉलिप्लॉइडी. पॉलिप्लॉइडी 2 असतात, ऍटो आणि ॲलो. ऍटो म्हणजे सेम स्पेसिस, सेम स्पेसिसचा काय सेट ऑफ क्रोमोझोम मल्टिपल असतील, इट इज कॉल्ड एज ऍटो. ॲलो पॉलिप्लॉइडी म्हणजे इट इज अ डिफरंट म्हणजे काय नेमकं, जर पॉलिप्लॉइडी मध्ये जे काही सेट ऑफ क्रोमोझोम्स असतील, वेगळ्या स्पेसिस पासून सगळे सेट ऑफ क्रोमोझोम एकत्र आले असतील, तर त्याला आपण म्हणतो ॲलो पॉलिप्लॉइडी. ठीक आहे. 1 बाय 1 आपल्याला बघायचं आहे. कुठं डाऊट्स आला तर विचारा, आय विल एक्सप्लेन दॅट. ठीक आहे. सो फर्स्ट वी विल सी दिस पर्टिक्युलरली स्ट्रक्चरल क्रोमोझोमल ॲबरेशन. स्ट्रक्चरल स्ट्रक्चर मध्ये चेंज होतोय तुमच्या. कशामध्ये, स्ट्रक्चर मध्ये द चेंजेस आर टेकिंग प्लेस. सो फीचर्स कुठं होऊ शकतं, इट कॅन टेक प्लेस इन बोथ सोमॅटिक सेल अँड जर्म सेल. जर्म सेल दोन्ही सेलमध्ये काय होऊ शकतात, तुमचे चेंजेस होऊ शकतात. असं होत नाही की हे फक्त सोमॅटिक सेलमध्ये होतील किंवा जर्म सेलमध्ये होतील. इट कॅन टेक प्लेस इन बोथ थिंग्स, बोथ. मग हे कशामुळे होणार आहे, इट कॅन बी ड्यू टू सम केमिकल्स, इट कॅन बी ड्यू टू चेंजेस इन द एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स होतील. गेटिंग, म्हणजे जे काही तुमचं चेंजेस होणार आहे हे वेगवेगळ्या रिझन्समुळे होणार आहे, लक्षात ठेवा. हे तुमचं चेंजेस होऊ शकतं नॅचरल कंडिशन्समुळे, किंवा हे चेंज होऊ शकतं तुमच्या आर्टिफिशियल कंडिशन्समुळे. सो से फॉर एक्झाम्पल इट कॅन चेंज बिकॉज ऑफ रेडिएशन्स म्हणजे काय तुमचं सोलार रेडिएशन्स असतात, त्या रेडिएशन्समुळे चेंज होऊ शकतात. इट कॅन अगेन चेंज बिकॉज ऑफ दिस पर्टिक्युलरली वी कॅन से टेम्परेचर इंक्रीज, टेम्परेचर चेंजेस, किंवा आर्टिफिशियली तुम्ही रेडिएशनचा यूज करून ह्याच्यामध्ये चेंजेस आणू शकता. आर्टिफिशियली म्हणजे तुम्ही याच्यामध्ये इररेडिएशनचा वापर करू शकता. अल्फा, बीटा, गॅमा जे आहेत, एक्स रेज आहेत, त्यांचा आर्टिफिशियल यूज करू शकता, लक्षात ठेवा. ते आर्टिफिशियल यूजचा तुम्ही यूज करू शकता. और इट मे बी बिकॉज ऑफ सर्टन केमिकल्स ऑल्सो. केमिकल्स ह्यांच्यामुळे काय होतात की तुमचं स्ट्रक्चर चेंज होतो, लक्षात ठेवा. दॅट इज अ स्ट्रक्चर इज बीन चेंजेस. गेटिंग, सो इट इज अ सेकंड. आता हे जे काय तुमचं चेंजेस होत आहेत ते कधी होत आहेत, एकतर तुमचं इंटरफेज मध्ये किंवा एकतर तुमचं अर्ली प्रोफेज मध्ये. सो टेक्स प्लेस ड्युरिंग इंटरफेज मध्ये किंवा अर्ली प्रोफेज. इंटरफेज किंवा तुमचा अर्ली प्रोफेज, ह्या दोनच फेजेस मध्ये काय होऊ शकतं तुमचं, ह्या चेंजेस होऊ शकतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग याच्यामध्ये लक्षात ठेवा, क्रोमोझोम मध्ये जे काही चेंजेस होतात ते काय होतात नेमकं, द ब्रेक इज टेकिंग प्लेस इन द क्रोमोझोम. स्ट्रक्चर कधी चेंज होणार आहे, ते एकतर तुमचा स्ट्रक्चर काय व्हायला पाहिजे, पूर्णपणे आपण म्हणूया की क्रोमोझोमचं जो काही लेंथ आहे ती एकतर कमी जास्त व्हायला पाहिजे, कमी किंवा जास्त व्हायला पाहिजे. ठीक आहे. किंवा बेसिकली जो काही सिक्वेन्स आहे जीनचा सिक्वेन्स म्हणूया आपण. सो व्हॉट वी विल से, इफ इट इज युअर क्रोमोझोम नंबर, क्रोमोझोमची साईज जी आहे एकतर ती छोटी व्हायला पाहिजे, स्ट्रक्चर चेंज झालं तुमचं,
किंवा जो काही तुमचा क्रोमोझोमवरचा सिक्वेन्स आहे म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 8 हे काय झाले तुमचे, हे झालं तुमचं बेसिकली जीन्स जे काही प्रेझेंट आहेत क्रोमोझोम वरती, ह्यांचा सिक्वेन्स चेंज व्हायला पाहिजे. सिक्वेन्स चेंज झाला, स्ट्रक्चर चेंज झालं, लक्षात ठेवा. तुमचं क्रोमोझोम नंबर वरती इम्पॅक्ट होतोय का नाही, क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर वरती इम्पॅक्ट होतोय. इवन द जीन्स आर बीन चेंज्ड, द सिक्वेन्स ऑफ द जीन इज बीन चेंज्ड, व्हॉट इज हॅपनिंग, you require this particularly the structure is being changed because of the change in this particularly sequence of the genes. मग ह्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, क्रोमोझोम वरती ब्रेकेज व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, ब्रेकेज व्हायला पाहिजे. आता ब्रेकेज पण जे होणार आहे ते दोन टाईपचे होणार आहेत, लक्षात ठेवा क्रोमोझोम वरती. सो ब्रेकेज, द क्रोमोझोमल ॲब्रेशन टेक्स प्लेस बिकॉज ऑफ द ब्रेकेज. आता ब्रेकेज दोन टाईपचे असतात, रेस्टिट्यूट अँड नॉन रेस्टिट्यूट. थोडस किचकट आहे, समजायला थोडस वेळ लागतो, त्याच्यामुळे स्लो जाऊया, काही हरकत नाही. 2 लेक्चर जरी लागले तर तरी लागू देत, नॉट एन इश्यू. तर रेस्टिट्यूटचा अर्थ समजून घ्या. रेस्टिट्यूट म्हणजे काय, जर समजा हा क्रोमोझोम आहे तुमचा, हा काय क्रोमोझोम आहे, आणि ह्याच्यावरती जर काय ब्रेकेज झाले, समजा हा ब्रेक झाला, हा पूर्णपणे निघणार आणि परत काय होऊ शकतो, हा अशा ऑर्डरमध्ये तो येऊन चिटकून बसेल, त्याला परत हा अशा ऑर्डरमध्ये येऊन चिटकून बसेल. जे ब्रेकेज होऊन सुद्धा काय होणार आहे, ओरिजिनल जो काही कंडिशन आहे ती ओरिजिनल कंडिशन मेंटेन राहणार आहे. ब्रेक होणार आहे तो सेगमेंट जाऊन परत त्या ठिकाणी येऊन बसणार आहे. इट इज कॉल्ड ॲज अ रेस्टिट्यूट. आणि नॉन रेस्टिट्यूटचा अर्थ काय आहे, की हा एकतर निघून जाईल, हा पूर्णपणे उलटा फिरेल आणि मग जाऊन बसेल, किंवा हा दुसरीकडे जाईल, किंवा हा पूर्णपणे निघून जाईल आणि हा अटॅचमेंट होईल. इट इज कॉल्ड नॉन रेस्टिट्यूट. म्हणजे ओरिजिनल सिक्वेन्स इथं मेंटेन राहत नाही, ओरिजिनल स्ट्रक्चर मेंटेन राहत नाही, त्याला म्हणतो आपण नॉन रेस्टिट्यूट. त्याला काय म्हणतो आपण, नॉन रेस्टिट्यूट. गेटिंग द पॉइंट? ठीक आहे. जर समजा आता टू नॉन रेस्टिट्यूट ब्रेकेज जर झालं, टू नॉन रेस्टिट्यूट असे, हे तुमचं काय क्रोमोझोम आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतंय, टू नॉन रेस्टिट्यूट ब्रेकिंग होते. टू नॉन रेस्टिट्यूट, 2 ब्रेक्स होतात. काय होतात, नॉन रेस्टिट्यूट म्हटलं की 2 ब्रेक्स, नॉन रेस्टिट्यूट 2 ब्रेक्स. 2 ब्रेक्स इथं एक होईल, इथे एक होईल. समजून घ्या आता 2 ब्रेक्स जर झाले तर ह्याच्यामध्ये काय होण्याची शक्यता आहे, एक तर ह्याच्यामध्ये काय होईल, डिफिशियन्सी म्हणजे डिप्लिशन होऊ शकतं. काय म्हणूया आपण, डिप्लिशन. आता डिप्लिशन कसं होणार आहे, हा पूर्णपणे निघून जाईल सेगमेंट, हा पूर्णपणे सेगमेंट निघून गेला. आता सेगमेंट निघून गेल्यामुळे काय होणार आहे, हा जो काय हा सेगमेंट आहे आणि हा सेगमेंट आहे ते एकमेकांना अटॅच होऊन जातील परत, पण हा सेगमेंट इथनं निघून गेला पूर्णपणे. सो इट इज कॉल्ड एज अ इट इज कॉल्ड एज अ डिलिशन किंवा डिफिशियन्सी म्हणूया आपण याला. ठीक आहे. सो इट इज कॉल्ड एज अ डिफिशियन्सी. नेक्स्ट व्हॉट कॅन हॅपन, इट कॅन लीड टू द बेसिकली व्हॉट वी कॅन से डुप्लिकेशन होऊ शकतं. डुप्लिकेशन म्हणजे काय नेमकं बघा. आता जर समजा ह्याच्यावरती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हे पर्टिक्युलर जीन्स आहेत. आता होतंय काय, ह्या क्रोमोझोम वरती काय होतंय, 2 रेस्टिट्यूट ब्रेक झाले. आणि जर समजा तुमचा अजून एखादा क्रोमोझोम जर असेल तर हा जो काय सेगमेंट आहे तो काय होऊ शकतो, इथं जाऊन बसू शकतो. आता ह्याच्यावरती पण काय आहे तुमचे, हे क्रोमोझोम्स आहेत. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हे जीन्स आहेत, होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत, लक्षात ठेवा. जनरली होमोलॉगस 2 होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये जनरली हे होतात. बऱ्याच वेळेला नॉन होमोलॉगस क्रोमोझोम सुद्धा इन्व्हॉल्व असतात, लक्षात ठेवा. पण जनरली होमोलॉगस क्रोमोझोम वरती काय होतात, ट्रान्सलोकेशन होणार आहे. बट बेसिकली व्हॉट इज हॅपनिंग हियर, डुप्लिकेशन होतंय. तर बेसिकली काय होईल, हा जो काही सेगमेंट आहे तो काय होऊ शकतो, हा सेगमेंट जाऊन इथं जाऊन अटॅच होईल. काय होईल, इथं जाऊन, म्हणजे हा ब्रेक होणार, हा बाजूला सरकणार आणि हा सेगमेंट इथं जाऊन काय होणार आहे, अटॅच होणार आहे. म्हणजे बघा 1 2 3 4 3 4 डुप्लिकेशन झालं, डुप्लिकेशन सुद्धा होऊ शकतं, लक्षात ठेवायचं. डुप्लिकेशन सुद्धा होऊ शकतो किंवा इन्व्हर्जन होऊ शकतं. इन्व्हर्जन, आता इन्व्हर्जन कसं होईल, आता इथं 2 ब्रेक झालेत, आता हा सेगमेंट जाईल, हा उलटा होईल, लक्षात ठेवा. काय होईल, हा उलटा फिरेल आणि उलटा फिरून काय होईल, परत अटॅच होऊन जाईल इथे.
सो बेसिकली हा जो सिक्वेन्स आहे तो काय होईल, असा सिक्वेन्स होऊन जाईल. सो इट इज द इन्व्हर्जन कॅन टेक प्लेस. काय होऊ शकतं, इन्व्हर्जन. सो इट इज अ टू नॉन रेस्टिट्यूट ब्रेकिंग जर झालं तर, ठीक आहे, नॉन रेस्टिट्यूट. हे कुठं व्हायला पाहिजे. सो बेसिकली द थ्री थिंग्स आर हॅपनिंग. सो इट इज अ डिप्लिशन, डुप्लिकेशन अँड इन्व्हर्जन. इन्व्हर्जन हे कधी होतं, जेव्हा तुमचं जे काही ब्रेक्स असतात ते कुठं होत आहेत, होमोलॉगस क्रोमोझोम वरती. कुठं, होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम. पण जर समजा टू नॉन रेस्टिट्यूट ब्रेक जर होत असतील आणि त्याच्यामध्ये काय होतात, हा नॉन होमोलॉगस क्रोमोझोम आहे समजा, हा नॉन होमोलॉगस क्रोमोझोम आहे, म्हणजे ह्याला पेअरिंग करत नाही, हा दुसराच कुठला तरी पेअर आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय होऊ शकतात, हे दोघं इन्व्हॉल्व असू शकतात. ह्याच्यामध्ये टू नॉन रेस्टिट्यूट ब्रेकिंग होऊ शकतं. टू नॉन रेस्टिट्यूट ब्रेकिंग होऊ शकतं. तर बेसिकली काय होऊ शकतं की ह्या दोघांचं जे काही सेगमेंट आहे ह्याच्यामध्ये ब्रेक होणार आहे, हा इकडे जाईल आणि हा इकडे येईल. इट इज कॉल्ड एज अ ट्रान्सलोकेशन, रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन. कुठं होतं, नॉन होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये. सो बेसिकली रेसिप्रोकल ट्रान्सलोकेशन takes place between non-homologous chromosome. Non-homologous chromosome. I think so. Got this, everyone? ठीक आहे. सो फक्त आपण फीचर्स बघतोय, अजून ट्रान्सलोकेशन, डिप्लिशन, डिलिशन, डुप्लिकेशन काय असते अजून आपण स्टार्ट केलेलं नाहीये, लक्षात ठेवा. नाही आहे, ठीक आहे. मग आता जे काय तुमचं स्ट्रक्चर चेंज झालंय, काय म्हणतोय, स्ट्रक्चर चेंज झालंय. हे स्ट्रक्चर चेंज झालंय हे कुठं बघतोय, आता लक्षात ठेवा इथं होमोलॉगस क्रोमोझोम म्हटलोय ना आपण. होमोलॉगस क्रोमोझोमचं पेअरिंग हे जनरली कुठं होतं, मिओसिस. मायटोसिस मध्ये होत नाही. जर काय मायटोसिस मध्ये होत नाही, तर जर काय स्ट्रक्चर मध्ये चेंजेस झालेले आहेत तर ते कुठं बघायला लागणार आहेत आपल्याला, वी हॅव टू सी इन दस पर्टिक्युलरली मिओसिस. कारण का स्ट्रक्चरल चेंजेस मध्ये काय होते, बेसिकली होमोलॉगस क्रोमोझोम इन्व्हॉल्व असतात, नॉन होमोलॉगस क्रोमोझोम इन्व्हॉल्व असतात. म्हणजे पेअरिंग फक्त हे मिओसिस मध्ये होतं, मायटोसिस मध्ये नाही. म्हणून ह्याला स्टडी कुठे करायचा असतो, जनरली वी हॅव टू स्टडी दॅट इन दिस पर्टिक्युलरली तुमच्या जर्म सेल मध्ये. मिओसिस मध्ये बघायला लागतं, सोमॅटिक सेल्स मध्ये नाही, कारण सोमॅटिक सेल्स मध्ये मायटोसिस होतं. आता येस ऑफकोर्स ह्याच्यामध्ये मायटोसिस, मिओसिस, मायटोसिस मध्ये किंवा सोमॅटिक सेल मध्ये आणि जर्म सेल दोन्ही मध्ये सुद्धा काय होऊ शकतं, स्ट्रक्चरल चेंजेस होऊ शकतात. पण नेमका जो काय स्टडी आहे तो कुठं करतो आपण, एक तर मिओसिसच्या पॅचिटिन मध्ये करतोय. कुठं करतोय, पॅचिटिन मध्ये. येस, पॅचिटिन मध्ये जे काही पेअरिंग ऑफ क्रोमोझोम्स आहेत पॅचिटिन मध्ये ते एकदा चेक करतोय, लक्षात ठेवा. पण तुम्ही ते कुठं चेक करू शकता, फिनोटायपिक जर काही व्हेरिएशन आले असतील तर त्याच्यामध्ये पण आपल्याला बघता येतं फिनोटायपिक व्हेरिएशन. कारण का डिलिशन झालं, डुप्लिकेशन झालं, ह्याच्यामध्ये तुमचं जे काय फिनोटाईप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस बघायला मिळतात. चेंजेस म्हणजे काय, डाऊन सिंड्रोम, से फॉर एक्झाम्पल कॅट क्राय. कॅट क्राय म्हणजे लहान मुलं मांजर जसं रडतात त्या पद्धतीनं रडायला चालू करतात. त्याच्यावरून आपल्याला समजतं की ह्यांच्यामध्ये काय झालेलं आहे, डिलिशन वगैरे झालेलं आहे, म्हणजे स्ट्रक्चरल ॲब्रेशन झालेलं आहे. डाऊन सिंड्रोम्स आहे की नाही हे कशावरनं चेक कळतं आपल्याला, तुमच्या ह्याच्यावरनं. हे जे काही फिनोटाईप आहे तुमचं ह्याच्यावरनं लक्षात येणार आहे की तुमच्या स्ट्रक्चरमध्ये काहीतरी चेंज झालेला आहे. म्हणजे मिओसिसला जर चेक करायचं असेल तर लाईक दिस, मायटोसिस, फिनोटायपिक. गेटिंग? सो टाइप्स ऑफ स्ट्रक्चरल चेंजेस. टाइप्स ऑफ स्ट्रक्चरल चेंजेस. आता स्ट्रक्चरल चेंजेस मध्ये दोन टाइप्स बघायचे आहेत आपल्याला. The change which alters the gene number. First, changes gene number. जीनचा नंबर चेंज करतोय. त्याच्यामध्ये दोन गोष्टी, इट इज द डिलिशन अँड डुप्लिकेशन. डुप्लिकेशन काय दोन गोष्टी त्याच्यामध्ये, डिलिशन आणि डुप्लिकेशन. कशामध्ये चेंजेस होतात, नंबर मध्ये. लक्षात ठेवा, जीनचा जो काही नंबर आहे त्या नंबर मध्ये चेंज होतोय त्याला म्हणतो आपण डिलिशन आणि डुप्लिकेशन. पण जर काय समजा चेंजेस तुमच्या कशावरती होत आहेत, सिक्वेन्स ऑफ द जीन्स, काय म्हणूया आपण,
sequence it is the second is the sequence of the gene. It is due to translocation and inversion. ट्रान्सलोकेशन अँड इन्व्हर्जन. ठीक आहे. जीन नंबर चेंज झाला. पहिल्यांदा किती होते? 10 होते. 10चे आता काय झाले? जर समजा 8 झाले, जीनचा नंबर चेंज झाला, म्हणजे हे झालं डिलिशन. डुप्लिकेशन मध्ये नंबर ऑफ जीन्स वाढतायत. 10चे 12 होत आहेत, लक्षात ठेवा. इट इज अ डुप्लिकेशन. येस, जीनचा सिक्वेन्स चेंज होतोय. पहिल्यांदा 1 2 3 4 असा होता, पण आता काय झालाय? 1 2 4 3 5 असं झालंय. म्हणजे इट इज द इन्व्हर्जन. ट्रान्सलोकेशन सेम, जीनचा सिक्वेन्स काय होतो याच्यामध्ये बदलतोय, लक्षात ठेवा. इट इज अ चेंजेस इन दिस पर्टिक्युलरली जीन सिक्वेन्स. सो फर्स्ट इट इज द डिलिशन. फर्स्ट डिलिशन. डिलिशन म्हणजे रिमूव्हल. काय होते? लॉस म्हणून आपण काय होणार आहे? लॉस. हा जो काय क्रोमोझोम आहे तुमचा, दिस इज द क्रोमोझोम. आणि या क्रोमोझोमचा सेगमेंट काय होतो? लॉस होतो. अ सेगमेंट ऑफ दिस क्रोमोझोम विल बी लॉस्ट. हाऊ इट विल बी लॉस्ट? एक तर तुमचा हा टर्मिनल एंड जो आहे तो लॉस होईल, किंवा इंटरस्टेशियल मीन्स बेसिकली द मिडल सेगमेंट इट विल गेट लॉस्ट. सो बेसिकली ह्याच्यामध्ये एक तर टर्मिनल होईल किंवा इंटरस्टेशियल, हे दोन पद्धतीचे काय होऊ शकतात? डिलिशन होऊ शकतात. टर्मिनल म्हणजे काय? जो काय तुमचा शेवटचा पार्ट आहे, टर्मिनल एंड ऑफ द क्रोमोझोम, इट विल गेट रिमूव्ड. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेक किती पाहिजे? एकच ब्रेक पाहिजे. सो इट इज द वन ब्रेक. अंडरस्टँडिंग? सेकंड, जर काय इंटरस्टेशियल म्हणजे मधला जर काय सेगमेंट जर काय काढायचा असेल तुम्हाला, मधला सेगमेंट, तर तुम्हाला 2 ब्रेक पाहिजे. 2 ब्रेक. आणि ह्याच्यातला हा निघून गेला आणि हा सेगमेंट आणि हा सेगमेंट परत अटॅच होऊन जातात. दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरस्टेशियल. दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरस्टेशियल. गेटिंग द पॉइंट? अंडरस्टँडिंग? येस. येस. आता डिलिशन कॅन बी होमोझायगस और हेट्रोझायगस. सी, होमोझायगस और हेट्रोझायगस. होमोझायगस और हेट्रोझायगस. आता ही जी कॉन्सेप्ट आहेत ही डिटेल मध्ये आपल्याला प्लांट ब्रीडिंग मध्ये बघायचे, किंवा जर काय पुढे जर आले जेनेटिक्स मध्ये तर मी एक्सप्लेन करेल. बट मोस्टली इट विल बी डेल्ट इन दिस पर्टिक्युलरली वी कॅन से प्लांट ब्रीडिंग मध्ये होमोझायगस आणि हेट्रोझायगस. पण स्ट्रक्चरल चेंजेस मध्ये एवढंच लक्षात ठेवा, होमोझायगस आणि हेट्रोझायगसचा अर्थ काय हे समजून घ्या. आता हा तुमचा काय होमोलॉगस क्रोमोझोम आहे. हे काय तुमचे होमोलॉगस क्रोमोझोम्स. होमोलॉगस क्रोमोझोम्स. ठीक आहे, होमोलॉगस क्रोमोझोम्स आहे. ह्याच्यामध्ये होतंय काय लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी होते की जर काय डिलिशन दोन्ही याच्यामध्ये झालं, दोन्ही होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये, होमोलॉगस क्रोमोझोम आतापर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असेल. आणि जर काय तुमचं डिलिशन दोन्ही होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये जर झालं असेल, म्हणजे काय, हा जो काय डिलिशन तुमचा होता टर्मिनल डिलिशन, जर काय टर्मिनल डिलिशन दोन्ही मध्ये पण झालेलं आहे, दोन्ही मध्ये पण इथं जेवढं झालंय तेवढेच इथं जर झालं असेल तर ह्याला म्हणतो आपण होमोझायगस. कारण का दोन्ही मध्ये पण झाले ना, दोन्ही मध्ये पण होमोझायगस, होमो सेम होमोझायगस. पण जर हेट्रोझायगस असेल, हेट्रोझायगस डिलिशन म्हणजे काय, दोन्ही पैकी एकाच कुठल्या तरी होमोलॉगस क्रोमोझोमच्या एका तरी कुठल्याच क्रोमोझोम वरती काय होणार आहे, डिलिशन होणार आहे. द सेकंड क्रोमोझोम इज नॉट बीन इन्व्हॉल्ड ॲट ऑल. सेकंड क्रोमोझोम काय नाही आहे, इन्व्हॉल्व नाहीये. त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज अ हेट्रोझायगस डिलिशन. रिमेंबर, गॉट दिस एव्हरीवन? सो इट इज डिलिशन. विच डिलिशन? इट इज टर्मिनल डिलिशन वी आर टॉकिंग अबाउट. टर्मिनल डिलिशन म्हणून. ठीक आहे. सो इंटरस्टेशियल डिलिशन, अगेन इंटरस्टेशियल डिलिशन विल बी देअर अगेन. येस, लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये होमोझायगस डिलिशन जे असतं, होमोझायगस डिलिशन इट इज व्हेरी रेअर. टर्मिनल डिलिशन रेअर, म्हणजे दोन्ही मध्ये पण जे काय तुमचं टर्मिनल डिलिशन होतं ते रेअर असतं. आणि जर काही होमोझायगस टर्मिनल डिलिशन जर झालं, द ऑर्गॅनिझम, और वी कॅन से इट विल बी फॅटल टू द ऑर्गॅनिझम. फॅटल म्हणजे
ते सर्व्हायवल रेट जे आहे ते कमी होऊन जातं. कारण का त्याच्यामध्ये जीन्सच नाही आहेत. कशासाठी? कुठलं तरी ऑर्गॅनिझमचे जे काही कॅरेक्टर्स कव्हर करण्यासाठी जे जीन्स पाहिजेत ते नाही आहेत. म्हणजे काय, हे जे काही तुमचं सेगमेंट आहे ह्याच्यावरती जे काही जीन्स असतील, समजा 10, 11, 12, 13 जे काही जीन्स असतील, 11, 12, 13 हे निघून गेले जीन्स. का दोन्हीच्या वरती सेम जीन्स आहेत, अलिल्स कॅन बी डिफरंट, अलिल्स कॅन बी सेम. पण जर का हे दोन्ही सेगमेंट जर निघून गेले तर एक पण जीन नाहीये तिथं, म्हणजे एक पण अलील नाहीये, एक पण अलील नाहीये. बरं, पण जर समजा हेट्रोझायगस जर असेल, हेट्रोझायगस म्हणजे एकावरतीच जर काही डिलिशन जर झालं असेल, एकावरती आहे, सर्व्हायवल रेट आहे. कारण का त्या जीन्सचे वेगळे अलिल्स ऑलरेडी प्रेझेंट आहे. म्हणजे ह्याच्यावरती जर समजा कॅपिटल आर एक होता, कॅपिटल वाय होता, आणि इथं स्मॉल आर आणि स्मॉल वाय हे बोथ आर प्रेझेंट. आता एकावरती गेलाय म्हणजे हेट्रोझायगस झालाय, पण दुसऱ्यावरती स्मॉल आर आणि वाय आहे ना, म्हणजे राऊंड आणि येलो किंवा राऊंड अँड व्हाईट समजा, हे दोन तर आहेत. पण जर काही हे पण जर गेलं तर जे तुमचं सीड्स किंवा फ्लावरला गव्हर्न करणारे जीन्स आहेत ते कुठे आहेत? दे नॉट प्रेझेंट. जर काय ते जीन्सच नाही आहेत, तुमचं ऑर्गॅनिझम किंवा प्लांट असेल, अॅनिमल असेल, हे सर्व्हाइव्ह होऊ शकतात का? नाही होणार. होमोझायगस कंडिशन. सो इट इज लिथल, वी कॅन से युजली लिथल असणार आहे ते. येस. सो कॅन वी से टर्मिनल डिलिशन जे होत आहे ह्याच्यामध्ये जो काय तुमचा टिलोमर आहे त्याच्यामध्ये इंजुरी झालेली आहे. आपण काल काय बघितलं, टिलोमरचं फंक्शन काय असतं? अटॅचमेंट न करणं. बट इथं काय झालंय? इंजुरी झालेली आहे. बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हे इंजोर्ड रिजन जो असतो, टेलोमर जो असतो, इट कॅन हील अप. काय होऊ शकतो? हिलिंग होऊ शकतो त्याचं. इट इज कॉल्ड एज अ टर्मिनल डिलिशन. आय गेस गॉट दिस. नेक्स्ट इज इंटरस्टेशियल डिलिशन. इंटरस्टेशियल. इंटरस्टेशियलचा अर्थ काय असतो? इथं तुमच्या क्रोमोझोमचा मधला सेगमेंट जो आहे तो निघून जातो. सो से फॉर एक्झाम्पल विल टेक दिस रिजन. सो दिस रिजन इज बीन रिमूव्ड, कम्प्लिटली रिमूव्ड, लॉस झालेला याचा, आणि परत तुमचा क्रोमोझोम काय होतो? हा अटॅच होऊन जातो. पण याच्यावरती जीन जे काय आहेत आता 1, 4, 5, 6, 7, 8 जो काय 2 आणि 3 जीन्स होते, 2 नंबरचा आणि 3 नंबरचा जीन्स, हे निघून गेले. इंटरस्टेशियल डिलिशन झालेलं आहे लक्षात. आणि हे दिस टाइप ऑफ डिलिशन इज मोर कॉमन ऍज कम्पेअर टू टर्मिनल. टर्मिनल डिलिशन पेक्षा हे मोर कॉमन आहे लक्षात ठेवा. दिस इज मोर कॉमन. येस. डन. नाव आता त्याचं डिटेक्शन कसं करायचं? डिटेक्शन एक आहे सायटोलॉजिकल मेथड. सायटोलॉजी इज द स्टडी ऑफ सेल. सायटोलॉजिकल मेथड किंवा जेनेटिक मेथड म्हणूया आपण. सो सायटोलॉजिकल मेथड मध्ये काय होतं लक्षात ठेवा. सायटोलॉजिकल मेथड, होमोलॉगस क्रोमोझोम परत एकदा थोडंसं समजून घ्या. आता हे तुमचे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत, बरोबर आहे? होमोलॉगस क्रोमोझोम्स. तर मी काय म्हटलं होतं, होमोलॉगस क्रोमोझोमचा अर्थ काय असतो? साईज, शेप आणि जीन्स विल बी सेम. म्हणजे जर काय येतं तुमचा हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ही जीन्स आहेत, तर ते सेम जीन्स कुठं असणार? तुमच्या ह्या होमोलॉगस क्रोमोझोम वरती असणार. म्हणजे काय, इथं पण 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, 6, 7, 8, 9, 10 आणि हे प्रॉपर पेअरिंग का झालंय? कारण का ह्या रिजन वरती जो क्रोमोझोम आहे तोच क्रोमोझोम ह्या रिजन वरती पण आहे. ह्याच्यावरती सेम रिजन्स वरती सेम जीन्स आहेत लक्षात ठेवा. इथं जे काही जीन्स आहेत ह्याच लोसायवरती म्हणजे सेम रिजन वरती तुमचा 2 नंबरचा जीन आहे. म्हणजे जीन नंबर सुद्धा काय व्हायला पाहिजे तुमचा? सिमिलर. म्हणजे जीन जे आहेत ते सुद्धा सिमिलर पाहिजे, त्याच रिजन वरती पाहिजे, त्याच रिजन वरती.
2 नंबरचा जीन इथं असून चालणार नाहीये, म्हणजे 2 नंबरचा जीन इथून इथे असून चालणार नाही आणि हा 4 नंबरचा जीन इथं असून चालणार नाही, लक्षात ठेवा. असं चालणार नाही, असं होणार पण नाही, लक्षात ठेवा. होमोलॉगस पेअरिंग मग काय होणार आहे, एफेक्ट होणार आहे तिथं. ठीक आहे, मग हे जनरल होतं, हे नॉर्मल कंडिशन्स मध्ये. हे काय आहेत नॉर्मल कंडिशन्स. इट इज इन द नॉर्मल कंडिशन. पण आता विचार करा, तुमचं काय झालेलं आहे, तुमचं झालेलं आहे डिलिशन झालेलं आहे. टर्मिनल असू दे किंवा इंटरकॅलरी असू दे. आता टर्मिनल जर काय हेट्रोझायगट असेल, हेट्रोझायगट म्हणजे एकाच क्रोमोझोम वरती काय झालेले चेंजेस झालेले आहेत, एकाच क्रोमोझोम वरती. आता हा एक छोटा आर्म आहे, लक्षात ठेवा, कारण काय ह्याच्यावरती डिलिशन झालेलं आहे, हेट्रोझायगट आहे. होमोझायगट जर असतील तर पेअरिंग होतं व्यवस्थित, पण हेट्रोझायगट आहे म्हणजे बेसिकली काय, एक क्रोमोझोम छोटा आहे, दुसरा नॉर्मल आहे, तर ह्या वरच्या बाजूला ह्यांचं पेअरिंग होणार नाही, पेअरिंग विल नॉट टेक प्लेस. पण आता जर समजा तुमचं इंटरकॅलरी असेल, इंटरकॅलरी नाउ सी हियर, दिस पर्टिक्युलरली विल टेक दिस ओनली. इंटरकॅलरी मध्ये काय होत आहे, एका क्रोमोझोम वरचे काय गेलेत तुमचे, काही जीन्स निघून गेल्यात. समजा आपण 3 आणि 4 जीन्स निघून गेलेत ह्या क्रोमोझोम वरती. सो 1 2 1 2 आणि 5, 2 आणि 5, 3 आणि 4 नंबरचे काय गेलेत, जीन्स निघून गेलेत, लक्षात ठेवा. मग आता ह्यांचं पेअरिंग कसं होणार, कारण का 3 ला पेअर करायला ह्या रिजनला 3च पाहिजे, 4 ला पेअर करायला इथं होमोलॉगस पेअरिंगचं व्हायला हा 4 नंबरचा, इथं पण 4 नंबरचाच पाहिजे. पण आता 3 आणि 4 नंबर तर नाहीये. पण आता मग होतंय काय, इथे एक लूप तयार होतो, लक्षात ठेवा. काय तयार होतो, लूप इज बीन फॉर्म. आता लूप कसा तयार होतोय बघायचं. नाउ सी यू गॉट हियर 1 2 3 4 आणि हा 5. सो व्हॉट यू आर गेटिंग, यू आर गेटिंग अ लूप. लूप कुठं तयार होत आहे, जिथं होमोलॉगस पेअरिंग होतंय तिथं. कारण का इथले हे जीन्स आहेत, इकडे नाहीच आहेत, डिलिशन झालेलं आहे. प्रॉपर पेअरिंग जर व्हायला पाहिजे तर काय होतं, इथं हे जीन्स बाजूला जात आहेत आणि 1 2 आणि 5 जीन्स मग हे अलाइन होऊन पेअरिंग होतं यांचं. Got this everyone? So it is, this method is been used to understand what your pairing. So basically ह्याच्यामध्ये काय होते लक्षात ठेवा, जे काय तुमचं क्रोमोझोमची साईज आहे, ती चेंज होते. सो लेंथ वी कॅन से द लेंथ इज बीन रिड्यूस्ड, length reduction, and a loop is been formed. Got everyone? Yes. डिलिशन झाले की नाही हे कशावरनं समजून घ्यायचं, पहिल्यांदा त्या लेंथ बघायचं. जर काय तुमचा एकाची साईज मोठी असेल, एकाची छोटी असेल तर डिलिशन झाले. किंवा सेकंडली लूप बघायचा. It is a cytological evidence which shows that deletion has taken place. Next is genetic effect. Genetic effect. आता जेनेटिक इफेक्ट मध्ये काय होणार आहे, फर्स्ट इज द पोलन्स. पोलन पोलन्स. आता तुमच्या इथं काय आहे, होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये हेट्रोझायगस कंडिशन झालेली आहे डिलिशनची. एकामध्ये नॉर्मल आहे आणि एक मध्ये डिलिशन झालेलं आहे. जर ह्यांचं डिव्हिजन होते ना, पोलन एक क्रोमोझोम एका सेलमध्ये, दुसरा एका सेलमध्ये जाणार मिओसिस मध्ये, तर ज्या सेलमध्ये काय झालेलं आहे, तुमचा नॉर्मल क्रोमोझोम झाला गेलाय, त्याच्यामध्ये तुमचे पोलन्स कसे असणार आहेत, फर्टाईल असणार आहेत, फंक्शनल असणार आहेत, लक्षात ठेवा. पण ज्याच्यामध्ये तुमचं डिलिशन झालेलं आहे त्या सेल्समध्ये जे काही पोलन्स असतील ते कसे असतील, दे विल बी नॉन फंक्शनल और अबॉर्टिव्ह फंक्शन्स, अबॉर्टिव्ह पोलन्स विल बी देयर. तर पोलनच्या फंक्शनॅलिटी वरती काय फरक पडणार आहे, लक्षात ठेवा, फरक पडणार आहे. सो इट इज द
फर्स्ट इज द फर्टिलिटी स्टेटस इज बिन रिड्यूस्ड. का? कारण का तुमचा पोलन्स फर्टाईल चे इनफर्टाईल बनतील किंवा नॉन फंक्शनल बनतील. सो इट इज द पर्टिक्युलरली फर्टिलिटी. सेकंड वी कॅन से वायबिलिटी. तर वायबिलिटी कुठल्या कंडिशन मध्ये असणार आहे? हेट्रोझायगस मध्ये किंवा होमोझायगस मध्ये? येस, इथं हेट्रोझायगस कंडिशन विल बी वायबल. मगाशी एक्सप्लेन केलंय, हेट्रोझायगस विल बी वायबल आणि होमोझायगस इट इज नॉन वायबल, इट इज लिथल. जेनेटिक इफेक्ट लक्षात ठेवा. आणि लास्ट वी कॅन से द क्रॉसिंग ओव्हर. काय होणार आहे? क्रॉसिंग ओव्हर. जेनेटिक मध्ये क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर हॅम्पर होतोय. क्रॉसिंग ओव्हर, आता क्रॉसिंग ओव्हर काय असतं सेपरेट टॉपिक आहे, आता बघायची गरज नाहीये, पण परत सांगतो क्रॉसिंग ओव्हर कसं होतंय. आता लक्षात ठेवा, ह्या दोघांच्या मध्ये काय होईल? क्रॉसिंग ओव्हर होईल. 1-1, 2-2 ह्याच्यामध्ये क्रॉस होईल आणि जीनचा एक्सचेंज होईल. पण बेसिकली आता समजा इथं 3 आणि 4 नाहीये, इथं आहे, पण मग ह्याच्यामध्ये क्रॉसिंग होईल का? नाही. क्रॉसिंग ओव्हर सप्रेस होतोय कुठं? जिथं डिलिशन झालेलं आहे तिथं. त्या रिजन मध्ये काय होणार नाही? क्रॉसिंग ओव्हर होणार नाही. Means this section will not be involved in the crossing over. Why? Because for this section to cross over with this particularly chromosome, you don't have 3 and 4. हे 3 and 4 इथं नाहीये, म्हणून हा रिजन कशामध्ये पार्ट घेत नाही. It is in the crossing over. What this? It is the genetic effect. After this genetic effect, we have phenotypic effect. फेनोटायपिक इफेक्ट. आता बेसिकली तुमचे काही जीन्स आहेत ह्याच्यातून निघून गेलेले आहेत, लक्षात ठेवा, निघून गेलेले. आता निघून गेल्यामुळे काय होतं जनरली की तिथं एक्सप्रेशन होत नाही, त्यांचं एक्सप्रेशन होत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे इथलं काय आहे, जर समजा त्या डिलीटेड पार्टमध्ये डॉमिनंट जीन्स नाहीयेत, पण आता अनडिलीटेड पार्टमध्ये रेसेसिव्ह जीन्स आहेत. म्हणजे बेसिकली हा तुमचा क्रोमोझोम आहे ज्याच्यामध्ये डिलिशन झालेला आहे. हा नॉर्मल क्रोमोझोम आहे, पण इथं डॉमिनंट जीन जो होता तो निघून गेलाय, पण इथं रेसेसिव्ह जीन तर राहिलेला नाही तुमचा रेसेसिव्ह जीन. आता तो रेसेसिव्ह जीन काय करतोय? स्वतःला एक्सप्रेस करतोय तुमच्या नेक्स्ट ऑफस्प्रिंग मध्ये. म्हणजे रेडच्या जागी व्हाईट कलर मिळणार आहे तुम्हाला, कारण का रेड कलर निघून गेला इथून. मग इथं कंडिशन काय पाहिजे तुमची? डॉमिनंट जर निघून गेला असेल तरच आपल्याला कळणार आहे की तिथं नेमका कोणता जीन गेलेला आहे. कारण का रेसेसिव्ह एक्सप्रेस झाला याचा अर्थ काय? डॉमिनंट होता तो निघून गेला. रेसेसिव्ह गेला तर काय कळणार नाही, लक्षात ठेवा. कारण का डॉमिनंट तो तर स्वतःला एक्सप्रेसच करणार आहे. मग तिथं रेसेसिव्ह जीन गेला की कोणता जीन गेला हे काहीच कळत नाही आपल्याला. गेटिंग? पण जर का ह्युमन्स मध्ये एक एक्झाम्पल आहे, कॅट क्राय ऑर द क्री डू चॅट सिम्पटम. क्री डू चॅट इट इज अ डिसऑर्डर. इट इज अ सिंड्रोम इन द ह्युमन्स. सो जनरली हे जे काय डिलिशन होणार आहे त्या डिलिशनच्या पार्टमुळे काय होणार आहे, बेसिकली जे काय तुमचे लहान मुलं असतात, दिस पर्टिक्युलरली द स्मॉल बेबीज, दे क्राय इन द साऊंड ऑफ ऑर द व्हॉइस ऑफ दिस पर्टिक्युलरली कॅट. जे मांजरं जसं रडतात त्याच्यासारखं हे मुलं रडणार आहेत. हे कशामुळे? डिलिशनमुळे. जर काय ह्युमन्स मध्ये जर झालं तर. येस, इट इज वन ऑफ द एक्झाम्पल. सो इट इज अ डिलिशन. याचं सिग्निफिकन्स काय आहे? डिलिशन होत आहे, याचा सिग्निफिकन्स आहे का? येस, वी हॅव द सिग्निफिकन्स. कारण का आपल्याला कळतं की नेमका जीन्स जे काही डिलीटेड जीन्स आहेत ते जर काय पुढच्या सीझन मध्ये ऑफस्प्रिंग मध्ये जर काय नसतील तर आपल्याला हे कळतं की कोणत्या जीन्सचं फंक्शन काय होतं आणि कोणत्या रिजन वरती होते. समजून घ्या. आता इथं परत एकदा समजा हा तुमचा काय आहे, विल से इट इज अ पॅरेंट. त्या पॅरेंट मध्ये काय होतं? तुमचं रेड कलर आहे तुमच्याकडे. काय? रेड कलर आहे. ठीक आहे. पण आता झालंय काय की पॅरेंट्स पासून जे काही गॅमेट्स होणार आहेत त्या गॅमेट्स मध्ये काय झालंय? डिलिशन झालंय. काय झालंय? डिलिशन झालेलं आहे. आता ते डिलिशन झाल्यामुळे बेसिकली काय होतंय, तुमचा जो काय ऑफस्प्रिंग नेक्स्ट जनरेशन ऑफस्प्रिंग ह्याच्यामध्ये व्हाईट कलर येतोय. काय येतोय? व्हाईट कलर. आता लक्षात ठेवा, पॅरेंट्स मध्ये तर रेड कलर आहे, मग ऑफस्प्रिंग मध्ये व्हाईट कलर कसा आला? तर याचा अर्थ काय, जो काय तुमचा डॉमिनंट जीन होता तुमच्या क्रोमोझोम वरती तो निघून गेला.
मग राहिला काय, फक्त रेसेसिव्ह जीन राहिला. म्हणजे नाव से फॉर एक्झाम्पल इफ इट इज युअर क्रोमोझोम, ह्या रिजन वरती काय होता, डॉमिनंट जीन होता, आणि ह्या रिजन वरती काय होता, रेसेसिव्ह जीन होता. पण आता डिलिशन झाल्यामुळे काय झालंय, हा रिजन निघून गेला, हा सेक्शन, म्हणजे जो काय तुमचा आर कॅपिटल आर होता तो निघून गेला, डिलीटेड झाला. मग राहिला काय तुमचा स्मॉल आर. आता स्मॉल आर कुठे जाणार आहे, ऑफस्प्रिंग मध्ये, आणि ऑफस्प्रिंग मध्ये गेल्यामुळे काय होणार आहे, तिथं तुम्हाला व्हाईट कलर येणार आहे, आर कलर रेड कलर येणार नाही. मग ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं की कोणते जीन्स निघून गेलेत हे एक तर समजतं, पण सेकंडली त्या जीनची लोकेशन काय होते हे समजतं. म्हणजे ह्या क्रोमोझोम मध्ये डिलिशन झालंय, इथं व्हाईट कलर आलाय, ह्याचा अर्थ काय, ह्या रिजन वरती जो काय आहे, दिस लोसाय वॉज रिस्पॉन्सिबल फॉर रेड कलर. दॅट मीन्स रेड कलरला गव्हर्न करणारे जे काही जीन्स होते ते ह्या रिजन वरती होते. सो वी विल बी एबल टू अंडरस्टँड व्हॉट इज द पोझिशन ऑफ द जीन्स. पोझिशन ऑफ द जीन्स हे समजतात. सो इट इज दिस पर्टिक्युलरली deletion. I think so. Got this, everyone? What, everyone? Any doubts? संकेत, श्रुती, हर्षल, समीक्षा, एनी डाउट्स? काय डाउट्स आहेत का? प्लीज मेसेज. काय डाउट्स आहेत का? समीक्षा समजतंय का? येस. बघा, पेपर 1 जो आहे ऑप्शनलचा तो समजणं जास्त डिफिकल्ट नसावा. पेपर 2 थोडंसं डिफिकल्टी आहे, कारण का टेक्निकल आहे, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित करणं एक्सपेक्टेड आहे. थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. जर समजलं नाही तर विचारत चला, सर हे समजलं नाही, परत एक्सप्लेन करा. आय विल एक्सप्लेन अगेन. पण समजतंय का? संकेत, श्रुती, हर्षल, समीक्षा समजतंय? जेनेटिक्स मी पेपर जे काही जेनेटिक्सचं जे काही टॉपिक आहे ना ते तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये देतो, कारण नोट्स अपडेट करतोय आपण पेपर 2च्या पूर्णपणे. सो त्याला थोडासा टाइम लागू शकतो. जे काही जेनेटिक्सचे जे काही नोट्स आहेत मी ते तुम्हाला 2-3 दिवसामध्ये हे करतो, फॉरवर्ड करतो. ठीक आहे. मग ते पीडीएफ मधून थोडंसं वाचून घ्या सध्याच्याला. जर तुम्हाला बुक्स हवे असतील तर फुंदन सिंगचं बुक तुम्ही रेफर करू शकता, जर असेल तर. पण काय गरज नाहीये त्याची. नसेल तर इट इज ओके, कम्प्लिटली फाईन. ज्यांच्याकडे बीडी सिंग आहे ते बीडी सिंग वापरू शकता, पण बीडी सिंग मध्ये परत खूप जास्त डिटेल मध्ये आहे, तेवढं डिटेल आपल्याला गरज नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे. तो जर काही डाऊट नसतील आणि समजत असेल, प्रॉब्लेम काहीच नाहीये, तर स्टॉप. विल मीट टुमॉरो. उद्या थोडंसं टायमिंग मध्ये कदाचित थोडेसे चेंजेस होत आहेत, जरासं वेगळ्या बॅचेस चालू झालेले, त्याच्यामुळे थोडंसं काय होतंय, थोडंसं वर खाली होत आहे. अगेन नथिंग बट दिवाळीच्या अगोदर आपलं हा पेपर संपून जाईल. कोणता? तुमचा जेनेटिक्सचा जो काही टॉपिक आहे तो टॉपिक संपून जाईल. ठीक आहे. सो विल स्टॉप. विल मीट टुमॉरो. ओके. थँक्यू.